महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सन्माननीय नकुलजी पावशे यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत नाणेफेकी सकौल. काकडवल गावातील एक झुंजार नेतृत्व आणि त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी काकडवाल 40+ आणि जरीमरी तिसगाव संघ अशा या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. नाणेफेकीचा कौल नकुलदादांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. तर तिसगाव संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. साठ धावांची गरज आहे. तो तिसगाव संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतं. तर निश्चित आई गावदेवी काकडवाल संघाला फलंदाजी करायची आहे. मॅच स्टार्ट होतोय. सेकंड इनिंगला सुरुवात. गोलंदाजीसाठी विजय वायले. पहिलाच बॉल पुलचा फटका गॅप मध्ये सुरुवात दमदार होणार की काय. राजेश वायले तिथे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. चांगला थ्रो. एक लेजंड क्षेत्ररक्षक आहे आणि त्यामुळे मात्र राजेशकडे जेवढा अनुभव आहे ना मलंगड विभागामध्ये क्षेत्ररक्षणाचा एक जबरदस्त अनुभव आणि त्याचा वापर मैदानाच्या आतमध्ये करताना नवीन खेळाडूंना नेहमीच ते मार्गदर्शक करत असतात. आणि आता सुद्धा आपण पाहिलं त्यांच्याकडनं एक जबरदस्त क्षेत्ररक्षण. गोलंदाज विजय वायलेला पाहतो आपण. तेवढ्या ताकदीचा फलंदाज त्यांच्या समोर रेवनाथ. पुन्हा एकदा पुलचा फटका. राजेशकडे चेंडू गेलाय. राजेश वायलेला आपण पाहू शकाल. ॲक्युरेट फेकी. सिंगलने धापलकावरती धावसंख्या. सुरुवात शांत झाली आहे. 2 चेंडूवरती येतात 3 धावा. सामना जिंकायचा असेल तर 15ची सरासरी अर्थात गाठावी लागेल. स्वर्गीय अभिदाता 11 मांगरूळ संघाला हा सामना जिंकायचा असेल तर निश्चितच चांगली कामगिरी करावी लागेल. धनाजी आणि त्यांच्यासोबत रेवनाथला आपण पाहतो बॅटिंग करण्यासाठी. विजय वायले गोलंदाजी करण्यासाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं आहे. 21 धावा ठोकल्या होत्या जेव्हा मांगरूळ संघ गोलंदाजी करत होता. आता मात्र त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि पाहायच्या कोणत्या स्थितीमध्ये आता खेळ होणार आहे. पुलटाचा चेंडू होता. डिलिव्हर. जबरदस्त फटका आणि पहिला ब्रँडेड स्ट्रोक येतोय. हा 4 धावा चौकार. चौकाराच्या सहाय्याने दाबलकावरती धावसंख्या 7 या आकड्यावरती. हा चेंडू स्क्वेअर कटचा फटका केलायचा होता. जबरदस्त चेंडू आहे. सुरेख.
फटका सुरेख गॅप मध्ये क्षेत्ररक्षक जातोय परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू येत हा चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलकावरती धावसंख्या वाढते 11 या. बघा प्रेक्षकांसाठी नामी संधी. धावफलकावरती धावसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. शेवटचा चेंडू पाहायचा आहे. 15ची सरासरी गाठायची आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका गॅप मध्ये वन बाउन्स इनटू द फॅन्स येत हा चौकार. ती सरासरी मेंटेन करायची होती ना ती मेंटेन करताना पाहतोय. विकेट न गमवता 15 धावा आल्यात. 15ची सरासरी गाठायची आहे. पंधरा धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचा चांगला वापर पाहायला मिळाला. आतापर्यंत 3 चौकार आल्यात. जसं तसं उत्तर टिट फॉर टॅट मैदानाच्या आतमध्ये दिलाय. ताकदवर बॅटिंग सुरू आहे सध्या. हे 2 खेळाडू राहणं फार गरजेचं आहे. येणारे 18 चेंडू आणि 45 धावांची अजूनही गरज आहे. बॅकफुटला जाऊन मात्र प्रहार करायचा होता. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. चांगले क्षेत्ररक्षण डीप मधून प्रोटेक्शन होतं. राजेश वाहिलेला पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये आपण पाहू शकता. आणि धावफलकावरती धावसंख्या 2 धावाने वाढते. 2 धावाने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 18 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. पुन्हा एकदा मात्र चेंडूला बॅकफुटला जाऊन पॉइंटला प्रहार केला. तोपर्यंत 2 धावा. हा फटका जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर जातोय. जबरदस्त बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. 24 आकड्यावरती आयवा जेलसाठी सुद्धा तुम्हाला पारितोषिक असेल. 921 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आयवा जेलसाठी आमचे अशोकजी दुधकर यांच्याकडनं कॅश प्राइज ऑनसाइडला. आता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. नो मिस्टेक. फलंदाज बाद.
पुन्हा एकदा ऑनसेटच्या दरम्यान चेंडू पॉइंटला गेलाय. एक धाव कंप्लीट होते. एक धावीच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 25 या आकड्यावरती पोहोचला. काही चेंडू शेष आहेत बघा या षटकातील. एकात मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा धावसंख्या मेंटेन ठेवू शकतो संघ. षटक समाप्त होतोय. 25 धावा झाल्यात. आता येणाऱ्या क्षणामध्ये 35 धावांची गरज असते. चेंडू शिल्लक आहेत 12. तर निश्चित आपण पाहू शकाल ज्यांचं आगमन झालं होतं त्यांच्या शुभ हस्ते मी केलाय नाणेफेकीचा कौल. आदरणीय नकुलजी पावशे या साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी अशोकजी दुधकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. तर चला वेळ घेऊ नका. आपण त्वरित फास्ट केला सामना. खूप अर्थात अगोदर सामन्याला खूप उशीर झालाय त्यामुळे थोडासा फास्ट केला. बारा चेंडू आणि 35 धावांची गरज असेल. गोलंदाजीसाठी मोहनला आपण पाहू शकाल. बारा चेंडू 35 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. दोन्ही संघांना चान्स असेल हा सामना जिंकण्याचा. हा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तिथे परंतु झेल पकडला जात आहे. फलंदाज बाद. फटका सुरेख होता परंतु टेलिव्हिजन मिळालं नाहीये. पुढचेच आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय आपण पाहू शकता व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं होतं नकुलदादा पावशे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष. त्यांचा सन्मान करण्यासाठी अशोक जी दुधकर यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. निश्चितच आपण आलात या स्पर्धेत शोभा वाढवली. हा फटका सुरेख आहे. तर निश्चितच
बघा तिथे आमचे स्वयंसेवक आहेत. चौकार, यस, 4 धावा. चौकार येथे, चौकाराच्या सहाय्याने धापलकावरती धावसंख्या 29. चौकार फार महत्वाचा होता. पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला बाद केल्यानंतर पहिलाच चेंडू खेळत असताना हा चौकार आलाय. पुन्हा एकदा सरळ बॅटने रोशनच्या बॅट मधून हा जबरदस्त स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा चौकार. मॅच टर्न. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या वाढते 33 आकड्यावरती. 27 धावांची अजूनही गरज आहे. निश्चित आमचे नकुल दादा पावशे सामन्याचा आनंद घेत होते, परंतु नेक्स्ट मॅच साठी थांबतील की नाही हा सुद्धा प्रश्न. कारण मांगरुल संघ सध्या जबरदस्त खेळ साकारतोय. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं फॉर्मलिंग होतंय. एकच धाव, एक धावीच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 34 आकड्यावरती पोहोचलाय. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. 8 चेंडू 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 8 मध्ये 26. 5 हे 2 चेंडू फार महत्वाचे. एकात मोठा फटका आला तर सामना फिरू शकतोय, सामन्यामध्ये बदल होऊ शकतोय. ऑन साइडला चेंडू मात्र कार्पेटच्या माध्यमातून गेला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. नेक्स्ट मॅच तिसगाव आणि काकडबाल. तिसगाव टीमने टॉस जिंकला, प्रथम डिसाइड केला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्याकडनं झालाय. ऑन साइडला फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तिथे सोनू वाहिले. झेल ड्रॉप. दोन धावा, परंतु झेल ड्रॉप झाली आहे. महत्वाच्या क्षणाला झेल ड्रॉप आणि धावफलकावरती धावसंख्या 38 या आकड्यावरती. 22 धावांची अजूनही गरज आहे उर्वरित 7 चेंडूवरती. तर पाणी घेऊन जायचं तोरीच. जरा थोडंसं फास्ट केलं आपण. सात चेंडू आणि 7 चेंडू मागे गरज असेल. 22 धावांची गरज आहे गोलंदाजासाठी. राजेश बघा, सामना अजूनही बॅलन्स आहे. अगोदरचे 3 चेंडू फार महत्वाचे असतील. 6-22. पहिलाच बॉल कार्पेटच्या माध्यमातून चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 40 या आकड्यावरती. 5 चेंडू 20 धावांची गरज आहे. संघर्ष खूप केलाय. पाहायचंय मात्र यशस्वीरित्या या धावा चेस होतील का. 3 मोठे फटके प्रहार करावे लागतील.
सामना जर जिंकायचा असेल तर मांगरूळ या संघाला. फुलटॉसचा चेंडू, ॲक्युरेट फटका, परंतु दोन धाबा बघा. हा चेंडू मात्र बचावला गेला. क्षेत्ररक्षकाची मी प्रशंसा करेल, कारण जवळ हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला की काय, परंतु तसा घडला नाही. हा चेंडू मात्र निर्धाव, चांगला चेंडू फेकलाय आणि 3 चेंडू, आता 3 षटकारांची गरज आहे. हा चेंडू मात्र पूर्णपणे स्पष्ट करेल की सामना कोण जिंकणार. हा निर्धाव चेंडू, डॉट चेंडू वारंवार फेकले जातात आणि सामन्यामधून आता मात्र हवा निघून गेली आहे. 2 चेंडू 18 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी बघा संघाने तयारीमध्ये राहायचं आहे. लगेच तिसगाव संघाने क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी तयारीमध्ये राहायचं आहे. 2 चेंडू फेकायचे आहेत फक्त. फुलटॉसचा चेंडू आहे. आता मात्र फटका व्यवस्थित होता, परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगलं. निश्चितच बघा प्रेक्षकांसाठी तसंच खेळाडूंसाठी पर्वणी असेल. जेवणाचा आस्वाद आपण घेऊ शकता. कोणी घरी जाऊ नका. सर्वांसाठी उत्तम सोय, मात्र एक चांगला आयोजन नियोजन आपण 40+ आई गावदेवी क्रिकेट काकडवलच्या वतीने हा केला गेला. जेवणाचा आस्वाद आपण घेऊ शकता. सर्व प्रेक्षक असतील, आमचे खेळाडू असतील, त्यानंतर आमचा कॉम बॉक्स, कॉमेंट्री आणि त्यानंतर सर्वांना हा जेवणाचा आस्वाद घेता येईल. त्यासाठी बघा जेवणाची उत्तम सोय करण्यात येणार आहे. निश्चित हा सामना विजय, पहिलाच सामना जिंकतोय वासार संघ. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक स्वर्गीय आबिदादा. तर निश्चित मांगरूळ संघाला सुद्धा विनंती केली जाते की आपण सुद्धा जेवणाचा स्वाद घेऊनच जा. हार्ड लक. नेक्स्ट मॅच तिसगाव संघ, लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. याचीच डॉक्टर पाटील यांना विनंती करतो की आपण या. बघा क्रिकेटचं जतन डॉक्टर पाटील यांच्या माध्यमातून